रामकृष्ण हरी. सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अतिशय आनंद होतो की आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीनं नांदेड महाराष्ट्र आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 2026 दिवस 13वा एक तरी ओवी अनुभवावी या उक्तीप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा मराठीमध्ये अर्थ सर्वसामान्य भाविक भक्तांना कळावी म्हणून आजचे चिंतन पुष्प मी जगी एक अर्जुनो ऐसा देही वाहे अभिमानो आणि कौरावते या सोजनो आपुले म्हणे. अध्याय क्रमांक 11 ओवी 51. अर्थ मी जगामध्ये कोणीतरी एक आहे. मी अर्जुन सर्वांना मारू शकतो हा अभिमान मी माझ्या मनाशी बाळगत होतो. तसेच कौरव हे माझे स्वजन आहेत हे सुद्धा मी मानत होतो. चिंतन साधकाची माऊली संतश्रेष्ठ ज्ञानोबा राय वरील ओवीच्या माध्यमातून अर्जुनाचा मोह नष्ट झाल्याचे दाखवित आहेत. आपण जर पहिला अध्याय पाहिला तर आपल्या लक्षात येईल त्यामध्ये अर्जुनाला मोह झाला आणि अर्जुनाला वाटत होते मी यांना मारू शकतो किंवा माझ्यामुळे हे मरणार ही स्थिती अर्जुनाची होती. हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणताची सेवावे काळ कुट्टो. आपल्याच कुळातील लोकांना मी कसा मारू, माझा स्विक्यावर मी कसा शस्त्र उचलू या मोहाने अर्जुनग्रस्त झाला होता. भगवंताने त्यासोबत संवाद केला. देवाने अर्जुनाला देवाचे अस्तित्व आणि देवाच्या लीला सांगितल्या. अर्जुन मारणारा आणि कौरव मारणारे ह्या विचारातून अर्जुनाला बाहेर काढले. अर्जुन फक्त तू निमित्त मात्र आहे, सर्व काही भगवंताची लीला आहे हे अर्जुनाच्या लक्षात आले. कारण या जगात जन्माला येतो त्यांचा मृत्यू हा निश्चितच होत असतो. उपजे ते नाशे मग अर्जुन कोण मारणारा तो सुद्धा मरणारच आहे. जसे कापडाच्या सापाला सत्य समजून घाबरणे, वाघाच्या प्रतिमेला बघून पळून जाणे हा भ्रम अर्जुनाच्या ठिकाणी झाला होता. हे सारे विश्व आणि विश्वातील प्रत्येक जण ही भगवंताच्या कृपेचा प्रसाद आहे. सर्वाची उत्पत्ती स्थिती नाश करणारा ईश्वरच आहे ही बाब अर्जुनाला समजली. विभूती योगामध्ये संपूर्ण विश्वात देव कसा व्यापक आहे हे आज मला समजले. हे अर्जुन देवाला सांगतो. अर्जुनाचा मी मारिता ही मरते हा मोह कायमचा नष्ट झाला. आणि त्याच वेळी अर्जुनाच्या मुखातून आलेला शब्द माऊली वरील ओवीमध्ये सांगतात. मी जगी एक अर्जुनो ऐसा देही वाहे अभिमानो आणि कौरवाते या सोजनो आपुले मन. जीवनात माणसाला कधी गर्व अभिमान अहंकार येऊ नये. मी कोणीतरी मोठा आहे असे अर्जुनाला वाटत होते. पण देवाने गीता उपदेश केल्यानंतर त्यास कळाले की मी अर्जुन म्हणजे कोणीच नाही. जो कोणी आहे तो सत्ताधीश ईश्वर श्रीकृष्ण परमात्मा आहे. गीता फक्त अर्जुनासाठीच नसून त्यातील बोध तुम्ही आम्ही सर्वांनी घेऊन आपल्या जीवनात बदल घडवावा हा श्रीमद भगवद्गीतेचा उद्देश आहे. तेच उद्देश माऊलींनी सोप्या भाषेत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेले आहे. उणे पुरे घ्यावे सांभाळून रामकृष्ण हरी ही माहिती जास्तीत जास्त भाविकांना कळावी
आणि नेहमी धार्मिक कार्याची माहिती मिळावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा. आपले मत कॉमेंटमध्ये नोंदवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. रामकृष्ण हरी.